रंग बरोदे आपल्या
सुस्वागतम सुस्वागतम रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून प्रभू श्रीराम लोकनाट्य मंडळ गोळवली रावळवाडी आपणासमोर सविनय सदस्य सादर करत आहोत। एक आध्यात्मिक या गणाचं नाव आहे पुष्कासुराचं गरवार। ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने त्रैलोक्यामध्ये दैत्यासुराने मनुष्य प्राण्यासह सर्व देवादिदेवांना सर्वोकी फळो करून सोडलेला आहे। अशा या दैत्यासुराला पार्वती पुत्र गणेशाबरोबर युद्ध करून शेवटी त्याला गणरायाचं वाण बनावं लागलेलं आहे। अशा या पुष्कासुराची आध्यात्मिक कहाणी आपल्यासमोर सविनय सदस्य सादर करत आहोत। एक आध्यात्मिक गण पुष्कासुराचे गर्भहरण। पुष्कासुराचे गर्भहरण। पुष्कासुराचे गर्भहरण। पुष्कासुराचे गर्भहरण।
फार उन्मत्त झाला आहे. गोरगरीब जनतेला छळत आहे आणि तो आता इंद्रदेवावर चाल करून येत आहे. म्हणून म्हणतो आपण त्याला सावध केलं पाहिजे. येतोच मी. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचनाई माझे, वचनाई माझे सोडू नको रे. तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचनाई माझे, वचनाई माझे सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. नारायण लागलीस आस मला गोडी अभंगाचे. लागलीस आस मला गोडी अभंगाचे. कृपाद्या पांडुरंगाचे. कृपाद्या पांडुरंगाचे. नारायण नारायण देवा दैत्यासूर झाला आहे. गोरगरीब जनतेला छळत आहे आणि आपण असे निवांत आहात. म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे तरी का? नारायण नारायण देवा दैत्यासूर फार उन्मत्त झाला आहे आणि आता तो आपल्या बरोबर युद्ध करण्यात येत आहे. म्हणून
सावध करण्यात आलो आहे. नाही नाही मुनिवर्य, हे कदापि शक्य होणार नाही. जोपर्यंत एक इंद्रदेव आहे तोपर्यंत दैत्य असुरच काय कोणी शत्रू या ठिकाणी आला तरी त्याला जिवंत सोडणार. नारायण नारायण. देवा, मी तुम्हाला सावध करण्यात आलो आहे. येतोच मी. ठीक आहे. उलट्या नामे वाल्या तरला, उलट्या नामे वाल्या तरला, धन्य प्रभो श्री राम, जय राम जय राम काय करावं. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने दैत्य असुरांचा भाग थैमान घातलेला, मनुष्य प्राण्यासह सर्व गोरगरीब जनतेला कसं त्रासून सोडलेला. त्यातून आपल्याला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे म्हटलं. आलं लक्षात. ही कामगिरी आपण अग्निदेव वायुदेव यांच्यावर संपवली पाहिजे. प्रथम त्याला उपाचारण तरी करून पाहावं म्हटलं. पण अग्निदेवा प्रकट हो. वायुदेवा प्रभू अचानक बोलण्याचे कारण अग्निदेवा कोण वायुदेवा ब्रह्मदेवाच्या वरदानाने दैत्यासुराने गोरगरीब जनतेसह मनुष्य प्राण्यासह सर्वांना त्रासून टाकलेला आहे. देवा देव त्याची आपला चिंता नसावी. ठीक आहे. आम्ही तर येतच आहोत. कोण दैत्य असला ये असा समोर आम्ही वाईटची वाट पाहतोय. तुझ्या शक्तीचा काही उपयोग होणार नाही. मुगामध्ये माझ्या मार्गातून दूर माझा मार्ग सोड. कोण दैत्यासुरा असे हिंमत तर कर प्रहार असं मला कशाला वाईट वाटतं.
असुरा, अरे ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे श्री इतका उन्मत्त झाला समजलास. आपल्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर आमच्या बरोबर युद्धास तयार व्हा म्हणजे झालं. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे ह्या दैत्य असुरानं आम्हा सर्व देवादी देवांचाही पराजय करून सोडलेला आहे. काय करावं आणि काही नको काही कळेल असं झालेलं आहे. नारायण नारायण सोडून दे वेडा गर्वाभिमान सोडून दे वेडा गर्वाभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे वेडा गर्वाभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान पहिलेच प्रभूची लीला प्रभूचा सारा खेळ हा उलटा आहे. दैत्यासुर फार उन्मत्त झाला आहे. आपण सर्व देव दानव एकत्र
शंकर यांचा धावा करूया. ठीक आहे मुनिवर्य, आपली उपाययोजना अतिशय योग्य. होय, मग चला तर. चला तर मग जाऊ. आपण जर गणेशच्या पायथ्याशीला शिवशंकर तर ध्यानस्थ आहेत. चला आपण त्यांचे चिंतन करूया. ठीक आहे मुनिवर्य. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते गेला पान, ओ पान, आवडते गेला
प्राण्यासह आम्हा देवादी देवाला त्यातून आपण काहीतरी युक्ती काढा युक्ती काढा. देव हो, त्या दैत्यासुराची आपण मुळीच चिंता करू नका. पार्वतीच्या पोटी पुत्र जन्माला येईल आणि तो त्या दैत्याचा नाश करेल. आपण निश्चिंत राहा. हर हर महादेव, हर हर महादेव. पंखा खाली गेला. काय म्हणले? माझ्या जीवनाला धोका. अरे धोका आहे तो तुझ्या जीवनाला नको. अरे बच्चा, माझ्या शक्तीमुळे तुझ्या शक्तीचा काही उपयोग होणार नाही. मुकाट्याने माझ्या मार्गातून दूर हो. माझा मार्ग सोड. क्षमा करा. तुम्ही सांगा त्या मार्गाने मी जाण्यास काय आहे. मला चिंता नाही. हो मान्य आहे. हो मान्य आहे. चला आपण आनंदाने